वैराग पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सासुरे गावातून गावचे पोलीस पाटील यांनी पोलीस स्टेशनला फोन करून कळवलं, सासुरे गावातील प्रशांत गायकवाड यांच्या घरासमोर एक काळ्या रंगाची कार बंद स्थितीत आहे आणि गाडी लॉक आहे आणि गाडीमध्ये एक इसम रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेला आहे आणि बाजूलाच पिस्तल सुद्धा पडलेला आहे अशी बातमी मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक गावडे आणि त्यांचा स्टाफ तात्काळ घटनास्थळी पोहोचला. खात्री केली असता आतमध्ये मयत अवस्थेत असल्याचा मिळून आला. बाजूला काचेतून पिस्टल असल्याचे दिसत होते, परंतु गाडी पूर्ण बंद होती. बंद असल्यामुळे गाडी लॉक होती, चावी नव्हती. मग संबंधित समोर राहणार प्रशांत गायकवाड यांच्याकडे चौकशी केली असता त्या माहिती समाज ते ओळखत असल्याचे समजले. त्याचं नाव गोविंद जगन्नाथ बर्गे, राहणार लुका मसला, तालुका गेवराई, जिल्हा बीड असे असल्याचे समजले. त्यांनी त्यांची बहीण पूजा गायकवाड हिच्याशी त्याचे गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. गाडी सदर माहिती समाजाचे नातेवाईकांशी संपर्क केला, त्यांना बोलावून घेतलं आणि त्यांनी येताना डुप्लिकेट गाडीची चावी आणली. त्या चावीनेच त्यांनी स्वतः सदरची बंद असलेली लॉक असलेली गाडी ओपन केली आणि ओपन केल्यानंतर त्यांनी मैताच्या सख्या भावाने त्यांना ओळखलं की तो त्यांचा सख्खा भाऊ गोविंदच आहे. तो पूर्ण रक्ताच्या थोड्यात मृतावस्थेत मिळून आला. बाजूला पिस्टल मिळून आला आणि मैताच्या उजव्या बाजूला पिस्टलची गोळी लागल्याची आणि डाव्या बाजूला डोक्याला कानाच्या बरोबर काना आणि डोळ्याच्या मध्यभागी दोन्ही साईडला गोळी बाहेर पडल्याची जखम दिसून येत आहे. अगदी जवळून गोळी लागलेली आहे आणि सदर इसमाकडे जे पिस्टल मिळून आले त्याचा त्यांच्याकडे परवाना आहे किंवा नाही याचा सखोल तपास करण्यात येईल. मैताचा इन्क्वेस्ट पंचनामा करून मयत पोस्टमॉर्टमसाठी बार्शी येथे शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलेलं आहे आणि त्याचप्रमाणे मैताच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असं त्यांनी सांगितलं की पूजा गायकवाड आणि यांचे काही संबंध होते आणि त्यांचे संबंध बिघडले होते, त्यातून त्यांचा काही वाद झाला असावा. तरी नातेवाईकांकडे आम्ही सखोल चौकशी करत आहोत आणि त्याप्रमाणे पुढील तपास करत आहोत आम्ही.